जय शिवराय मित्रांनो. आज आहे 19 फेब्रुवारी. आज शिवजयंती. तर तुम्हाला शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आज असंच बागेमध्ये फिरत की आमचे केळीची बाग आहे. केळीच्या बागेमध्ये फिरत असताना असंच मला एक पिकलेला घडच सापडला. तर चला मित्रांनो, मी तुम्हाला घड दाखवतो. ॲक्च्युली शेतकरी असण्याचा हा पण एक फायदा आहे की सगळं कसं ताजं ताजं आणि चांगलं खायला भेटतं. तर कसं सध्या कामाचा लोड जास्त असल्यामुळे मी काय एवढं बागेमध्ये फिरलो नव्हतो. आठवडाभर इकडं फिरलो नव्हतं, जरा वेळ नव्हता म्हणून. पण आता थोडासा वेळ होता म्हणून चला म्हणलं बागेमध्ये फेरफटका मारावं म्हणून असंच फिरत होतो. तर एका ठिकाणी म्हणजे हे कसं आहे, केळीचं झाड आहे पण ते एका बाजूला आहे, त्यामुळे इकडं सहसा कोण फिरकत नाही. तर आणि नेमकं त्याच झाडाचा घड पिकला होता आणि तो मला आता दिसला म्हणून मी त्याला कट करायला आलेलो आहे. बघा मित्रांनो, किती मस्त आहे ना. एकदम केळी पिकून पिवळी, मस्त पिवळी झालेत. असं पाहताशाने जाता तोंडाला पाणी सुटलं, एवढे केळी पिकलेत. आणि बघा ह्या साईडला केळी पिकून बहुतेक खारुताईंनी किंवा उंदरांनी वगैरे खाऊन ह्याच्यावर डाव मारलेला दिसतोय. पण बाकीची केळी बघा किती भारी पिकली. मी हे पान कट करतो. ओके, बघा हे आपण साईडला बहुतेक ह्या बाजूला पण केळी खाल्ली. बहुतेक ही खरुटायचं काम असणार आहे. ॲक्च्युली बागेमध्ये खरुट्या पण जास्त झाल्यात, त्यामुळे त्यांनीच ही खाल्लेली असणार आहे. तर हे कसं आहे, माणसांपेक्षा हे प्राण्यांना बरोबर कळतं कुठं काय खाद्याचं मिळतं आहे वगैरे. तर माझ्या अगोदरच त्यांनी डल्ला मांडलेला आहे. पण असू द्या मित्रांनो, त्यांनी 2-4 खाल्ली, पण बाकीचे केळीचा घड तर माझ्यासाठी आहे तसा ठेवलेला आहे. तर आता मी ह्याला कट करतो आणि कट करून मग घरी घेऊन जाणार आहे. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, गुड डे मित्रांनो. आणि परत एकदा शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, बाय.